अत्यंत स्पष्टपणे माननीय मोदीजींनी घेतलेल्या भूमिका जनतेसमोर आल्या आहे। राजकारण करणाऱ्याला राजकारण करू द्या, पण माननीय मोदीजींनी संपूर्ण स्पष्टता आणलेली आहे की आम्ही सक्षम आहोत। आम्ही या ठिकाणी संपूर्ण जगाला आमची शक्ती ही दाखवलेली आहे। मोदीजींनी ज्या ठिकाणी ज्या दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये येऊन आमचे त्या ठिकाणी बळी घेतले आणि धर्म विचारून बळी घेतले, त्या दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारण्याचं काम आमच्या देशाच्या सैनिकांनी केलं, आमच्या सेनेने केलं आणि खऱ्या अर्थाने जगामध्ये भारतीयाची मान उंचावण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे। आता हे जे लोक बाहेर येऊन बोलतात आहे, खऱ्या अर्थाने 140 कोटी भारतीयांनी मोदींच्या पाठीच्या मागे ताकद उभी केलेली आहे आणि आता हे जे बोलणारे आहेत हे फक्त निगेटिव्ह नरेटिव्ह तयार करण्याकरता बोलताय। सर, जातीय जनगणना जी होती त्यामध्ये कुठेतरी ओबीसीची संख्या कमी करण्याचा घाट जो आहे तो घातला गेला आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड करतात की समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली ओबीसी समाजामध्ये। जितेंद्र आव्हाडाला खऱ्या अर्थाने संभ्रम तयार करायचा आहे। हे जितेंद्र आव्हाड म्हणजे कसे आहे, हे कन्फ्युजन करून आपलं राजकारण करणारा नेता, यांना विकासाचा वगैरे काही समजत नाही। उलट या देशामध्ये ओबीसी समाजाने माननीय प्रधानमंत्री मोदीजींचं अभिनंदन केलं आहे। राज्याच्या सर्व ओबीसी संघटनेने अभिनंदन केलं। कारण काय, यापूर्वीच्या जनगणनेच्या कायद्यामध्ये एससी एसटी या दोनच जाती त्या ठिकाणी मोडल्या जात होत्या। एससी एसटी या ठिकाणी जनगणना होत होती, पण आता या देशातल्या 3500च्या जवळपास ओबीसी जाती ज्याचं वर्गीकरण होणार आहे, त्यांची जनगणना होणार आहे आणि खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाची मागच्या 50 वर्षाची मागणी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी मान्य केली आहे आणि महाराष्ट्राच्या सर्व ओबीसी संघटनांनी माननीय मोदींचे आभार मानलेले आहेत। आज उदय सामंतांनी सकाळी राज ठाकरेंची जाऊन भेट घेतली, वेगळी समीकरणं महायुतीत होत आहेत का नवीन व्हिडिओ येतोय? नाही, मला शेवटी राज ठाकरे साहेबांची का भेट घेतली, काय बोलणं झालं, हे माझं उदय सामंतची काय त्यांची चर्चा आली मला माहिती नाही, त्यामुळे त्याबद्दल बोलणं योग्य होणार। सर, राज्य सरकारने हे सुरू केलेले लाडक्या भाऊंचे जे आहे ते पैसे थकलेले आहेत, आरोग्य विभागाचे काम करतायत, 7 महिन्यापासून पगार झालेले नाही। आता काही पगार कमजात झाले असतील तर माननीय अजितदादा फायनान्स मिनिस्टर आहे, ते आरोग्य विभागाचे मंत्री आहे, बसून निर्णय करतील। सर, हिंदी में जानना चाहेंगे देशभर तिरंगा रॅली जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात नियोजन कसं आहे? महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी 13, 14, 15 3 दिवस मंडळाच्या स्तरापर्यंत म्हणजे 1280 जे आमचे मंडळ आहेत, आमचे जे 80 जिल्हे आहेत संघटनात्मक, या ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन आम्ही केलेलं आहे। शेवटी देशाच्या सैनिकांनी ज्या पद्धतीने भारताची मान जगामध्ये उंच केली आणि ज्या दहशतवाद्यांना यमसदनी पोहोचवलं, त्या सैनिकाचा त्या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचा उत्साह वाढवावा आणि सैनिकाच्या पाठीशी पूर्ण देश आहे। या ठिकाणी सैनिकांनी जे काही कार्य या ठिकाणी मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे देशाकरता, खऱ्या अर्थाने काही सैनिक मारलेही गेले आहे, त्यामुळं शहीद झाले आहेत त्या ठिकाणी। त्या दहशतवाद्याच्या याच्यामध्ये या युद्धामध्ये काही आमचे सैनिक हे शहीद झाले आहेत, त्या शहीदांना श्रद्धांजली आणि या देशामध्ये संपूर्ण सैनिकाच्या पाठीशी भारत देश आहे, याकरता तिरंगा यात्रेचं आयोजन आम्ही केलेलं आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये तिरंगा यात्रा होणार आहे, उद्या मुंबईमध्ये यात्रा आहेत आणि या यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण भारताच्या नागरिकांकडनं आम्ही सैनिकाचं अभिनंदन करतोय। सर, कुठेतरी तिरंगा यात्रा काढताना उद्धव ठाकरेंची भूमिका जी आहे ती मांडलेली या सगळ्या युद्धाबाबत दिसत नाही किंवा ते समोर येताना येऊन बोललेले दिसत नाही, त्याच्याबद्दल काही मला फार माहिती नाही, त्याची चर्चा करणं काही योग्य नाही। सर, हिंदी में आज पंतप्रधानांनी देशाला उद्बोधन केल्यानंतर आज सकाळी ते उधमपूरमध्ये जाऊन सैन्याचं जे बेस कॅम्प आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सैनिकांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला, संवाद साधला। हेच तर त्या ठिकाणी महत्वाचं आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सैनिकाला गो अहेड, सैनिकाच्या पाठीशी भारत देश उभा आहे, सैनिकाच्या पाठीशी केंद्र सरकार उभा आहे, सैनिकाच्या पाठीशी मोदीजी उभे आहे हे दाखवून दिलं आहे आणि त्यामुळे सैनिकाच्या पाठीशी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जी शक्ती उभी केली आहे, जे सरकार उभं केलं आहे आणि सैनिकांना पूर्ण छूट दिलेली आहे,
हीच या ठिकाणी महत्वाची होती आणि म्हणूनच आपल्याला हा या ठिकाणी जो विजय मिळाला किंवा जे आपल्याला आज परिणाम दिसत आहे हे याचेच परिणाम आहेत. सर, लाडक्या बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा आणि आदिवासी विभागाचा निधी वळवलाय अशी चर्चा सुरू आहे. काय तथ्य? खोटाटेपणा आहे हो. लाडक्या बहिणीच्या योजनेचं बजेटच वेगळं आहे, त्याचं बजेट हेड वेगळं आहे. सरकारच्या प्रत्येक विषयाला बजेट हेड असतात आणि त्यामुळे खोटारडेपणा आहे, काहीतरी चुकीच्या पद्धतीने सरकारमध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, कैबिनेट मीटिंग हुई, क्या तय हुआ है? माननीय हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, इनकी अध्यक्षता में मंत्रिमंडल की बैठक हुई, जिसमें हमारे एकनाथ शिंदे जी, हमारे अजीत दादा पवार जी और हम सारे मंत्रिमंडल के सभी मंत्री थे, जिसमें मेरे महसूल विभाग का अगर विचार करें तो इस राज्य में, महाराष्ट्र में अब एमसैंड की नई पॉलिसी आई है जो देश में 5 राज्यों में है, हमारे देश में, हमारे राज्य में नहीं थी. अब महाराष्ट्र स्टेट सरकार ये एमसैंड का जो पॉलिसी लाई है, इसमें हर जिले में 50 नए एमसैंड के क्रशर ये खुलने वाली है. इसको हम जो फर्स्ट कम फर्स्ट को देने वाले हैं. इसके लिए सरकार की जगह हम लीज पर देंगे, प्राइवेट जगह होगी तो उसको भी परमिशन देंगे. एमसैंड यानी जो नेचुरल सैंड है उसके लिए एक ये पर्याय है. एमसैंड ये क्रश होगी, तैयार होगी और ये एमसैंड आने वाले दिनों में सभी सरकारी कंस्ट्रक्शन जो है, इरिगेशन के, पीडब्ल्यूडी के सारे कामों के लिए एमसैंड यूज की जाएगी. एमसैंड के लिए सारे इंडस्ट्रियल पॉलिसी का बेनिफिट मिलेगा. एमसैंड के लिए पर्यावरण पॉलिसी का बेनिफिट मिलेगा. एमसैंड के लिए आने वाले दिनों में पूरी सब्सिडी मिलेगी और जो अभी क्रेशर्स है उनको भी आगे एमसैंड की क्रेशर डालना पड़ेगा, ताकि जो अवैध रूप से जो हमारे यहाँ सैंड और सैंड माफिया इस महाराष्ट्र में जिस प्रकार से नेचुरल जो हमारी सैंड है उसको लेकर उसको जमीन को, हमारे नदियों को कमजोर कर रहे, नदियों में सैंड निकालकर नदी का वहाँ का जो हमारा एनवायरमेंट है वो ध्वस्त करने का काम कर रहे. अब जो एमसैंड पॉलिसी आई है, पूरे महाराष्ट्र में 3 सालों में सारे कंस्ट्रक्शन एमसैंड पे आएंगे और एमसैंड में जो हम जगह देंगे वो कोई भी हिल रहे, कोई भी टेकड़िया रहे, इसको नहीं तोड़ेंगे. जमीन के अंदर हम एमसैंड करेंगे और वो जब पूरा हो जाएगा एमसैंड पत्थर निकालना, तो वहाँ वाटर कंजर्वेशन का एक टैंक भी बनेगा, जो टैंक वहाँ की वाटर लेवल मेंटेन करेगा, वाटर स्टेबिलिटी मेंटेन करेगा. एमसैंड धोरण आया हुआ है, ये राज्य के लिए बहुत बड़ा एक इवोल्यूशन है, रिवोल्यूशन है. तो इसके लिए मुझे लगता है कि एक एमसैंड का धोरण ये जो माननीय देवेंद्र फडणवीस जी ने लाया है, हमारी सरकार ने लाया है, ये बहुत महत्वपूर्ण धोरण पॉलिसी हमारे यहाँ है. दूसरा, नागपुर में जो स्मार्ट सिटी है वहाँ पर कुछ झोपड़पट्टियाँ, झुग्गियाँ जो वहाँ से रिहेबिलिट हम कर रहे हैं, उन झुग्गी झोपड़ियों को जहाँ हम दूसरी तरफ दे रहे, वहाँ जो स्टैम्प ड्यूटी होगी वो 1000 रुपये की होगी. 1000 रुपये में उनका घर रजिस्टर कर देंगे, उसका एक निर्णय हुआ है. और तीसरा, माननीय प्रधानमंत्री मोदी जी की नेतृत्व की सरकार ने, मोदी जी की सरकार ने माननीय अमित भाई के नेतृत्व में और माननीय देवेंद्र जी ने राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठ जो गृह मंत्रालय का है, केंद्रीय गृह मंत्रालय का है, जो नेशनल फॉरेंसिक साइंस यूनिवर्सिटी नागपुर में आ रही है, महाराष्ट्र में नागपुर में यूनिवर्सिटी आ रही है. ये यूनिवर्सिटी का पूरे महाराष्ट्र को फायदा होगा. तो हमारे यहाँ जो नेशनल फॉरेंसिक साइंस यूनिवर्सिटी आ रही है उसके लिए 22 हेक्टर जगह हमने फ्री दी है और केंद्र सरकार पूरा पैसा खर्चा करेगी और एक महाराष्ट्र के लिए एक नया एडिशन इस प्रकार से होगा. मैं देवेंद्र जी का और माननीय अजीत दादा और एकनाथ जी का आज की मंत्रिमंडल बैठक में फैसले लिए हैं, उनका आभार व्यक्त करता हूँ, क्योंकि ये सारे रेवेन्यू डिपार्टमेंट के फैसले थे, वो सारे आज हुए हैं. और निश्चित रूप से एमसैंड धोरण, ये नेशनल हमारी जो न्यायवैद्यक शास्त्र विद्यालय वो, और 1000 रुपये में गरीब आदमी के लिए झोपड़पट्टी में उनकी रजिस्ट्री कर देना, ये 3 निर्णय महत्वपूर्ण है. सर, शरद पवार जी का एक बयान सामने आया. शरद पवार जी जिस तरह से डोनाल्ड ट्रंप ने कश्मीर को मुद्दे को लेकर बयान दिया था, शरद पवार कहते हैं कि भारत और पाकिस्तान के बीच में ही चर्चा होनी चाहिए, तीसरे ने इसमें चर्चा नहीं करनी चाहिए.
किस तरह से देखते हो? माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने पूरे देश को संबोधित किया है और सारा स्पष्टता से देश के सामने लाया है। और जिन दहशतवादियों ने हमारे देश में आकर जिस प्रकार से खून खराबा किया, हमारे मोदी जी के नेतृत्व वाली सरकार में जिस प्रकार से हमारे सारे सैनिक दलों को खुली छूट दी और जिस प्रकार से पाकिस्तान में घुसकर सारे दहशतवादियों के पूरे वहां पर जितने भी अड्डे थे उसको ध्वस्त कराए और जिस प्रकार की ताकत पूरे विश्व को माननीय मोदी जी की सरकार ने दिखाई, मोदी जी ने सारा जनता के सामने लाया है। अब ये शरद पवार जी या बाकी लोग जो है ये कंफ्यूजन और जनता को कंफ्यूज करने के लिए काम कर रहे हैं। मुझे लगता है मोदी जी ने सारे देश को पूरा विश्वास दिलाया। 140 करोड़ जनता ने मोदी जी का साथ दिया। मोदी जी के साथ 140 करोड़ जनता है, महाराष्ट्र की 14 करोड़ जनता है और जो निर्णय मोदी जी ने किया है, पाकिस्तान को सबक सिखाया है, ये सबक पाकिस्तान सीख ले। और मोदी जी ने यह भी कहा है इसके बाद कोई भी दहशतवादी हमला अगर होगा तो वो युद्ध समझा जाएगा और उनको घर में घुस के मारा जाएगा। ये जो मोदी जी ने कहा है ये देश के लिए पर्याप्त है। हमारा देश सुरक्षित है, हमारा 140 करोड़ का देश सुरक्षित रखने का काम माननीय मोदी जी ने किया है। रैली का आयोजन किया है, किस तरह से महाराष्ट्र में नियोजन रहने वाला है तिरंगा? हमारे महाराष्ट्र में सारे 14 करोड़ जनता के माध्यम से 1280 जगह हम तिरंगा यात्रा कर रहे हैं। हमारे सैनिकों ने, हमारे सेना ने जिस प्रकार से एक पराक्रम किया है, इस सेना को जो पराक्रम किया है उनकी अभिनंदन यात्रा, तिरंगा यात्रा हम महाराष्ट्र में कर रहे हैं। और सेना का जो बल है उसको मजबूत करने के लिए पूरा देश सेना के साथ खड़ा है। इस वजह से तिरंगा यात्रा हम निकाल रहे हैं। शेवटचा प्रश्न होता, 10वीचा निकाल लागलेला आहे, विद्यार्थ्यांना काय शुभेच्छा गोष्ट 49 अशा शाळा आहेत राज्यातला, त्यांचा निकाल 0% लागलाय, त्यातल्या 8 शाळा नागपूर जिल्ह्यातल्या सुद्धा आहेत। नाही, जे विद्यार्थी मेरिट आले आहेत 10वीची परीक्षामध्ये प्रथम क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक, त्याची माहिती आम्ही घेऊ, त्यांचं अभिनंदनही करू। पण मला अभिमान आहे की आपल्या विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी 21व्या शतकाचा जो एक मानव संसाधन आहे आमचं, हे विकसित भारताचं मानव संसाधन, विकसित महाराष्ट्राचं मानव संसाधन, जे 10वीमध्ये आता मुलं पास झाले, हेच मुलं पुढच्या काळामध्ये एक देशाला मजबूत करणारी एक नवी या ठिकाणी एक टीम तयार होणार आहे। जे आज मेरिटमध्ये आणि 1, 2, 3 क्रमांकाला त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आमच्या जिल्ह्यातले पालकमंत्री यांनाही आम्ही सर्व त्या ठिकाणी जाऊ, आमच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करू आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी प्रोत्साहन देऊ, त्यांना प्रेरणा देऊ आणि पुढच्या काळामध्ये 12वीमध्ये अजून ते मेरिट आले पाहिजे। काही लोकांचं थोड्या मोठ्या याच्याने मेरिट गेलं असेल तेही पुढच्या 12वीत मेरिटमध्ये येतील, याचेही प्रोत्साहन आम्ही देऊ। खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी काही शाळा कमजोर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कमजोर आहे, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करून ज्या ठिकाणी शाळेचे निकाल कमजोर आले आहे त्या शाळेला मजबूती देण्याकरता सरकार काम करेल। सर, मागील काही वर्षात जे निकाल बघितले त्यामध्ये मुली सगळ्यात पुढे असल्याचं पाहायला मिळतं, यावर्षी देखील मुलींनीच बाजी मारली नाही, मुली आणि मुलं असं काही अंतर नाही, पण मुली या खूप कॉन्सन्ट्रेशनने त्या ठिकाणी पुढे जात आहे। हे देशाकरता चांगलं आहे, कारण पुढचा देश हा त्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये मुली समोरच राहणार आहे ते दिसतात आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं आमच्या मुलींचं मी अभिनंदन करतो, मुलांचे अभिनंदन करतो आणि मुलंही तेवढे समोर आहे, मुली तर थोड्या समोर आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणं जास्त महत्त्वाचं आहे।